एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बुधवारी दुपारी सुमारास नेवासा तालुक्यातील गोदेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर सिनेस्टाईल पद्धतीने धडक कारवाई केली। या कारवाईत 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळूसह एकूण 75,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नेवासा पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून यापैकी प्रवीण नामदेव वसके राहणार नेवासा खुर्द तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर, विशाल दत्तात्रय ठोंबरे वय 23 वर्ष राहणार गोदेगाव तालुका नेवासा व अभिषेक भीमराज जाधव वय 23 वर्ष राहणार गोदेगाव तालुका नेवासा यांना अटक केली। पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेषांतर करून संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ वाळू वाहतुकीवर प्रथम कारवाई केली आणि काही मिनिटातच गोदेगाव गाठत दुसरी मोठी कारवाई करून तस्करांना चांगलाच दणका दिला। गोदेगावात साठवलेल्या वाळूवर महसूल विभागाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे वाळू तस्कर आणि अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली असून खाडे आले रे खाडे आले अशी हाकाटी पसरली। कारवाईनंतर स्वतः पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी वेषांतरात ट्रॅक्टर चालवत वाहने जप्त केली। त्यांच्या या धाडसी आणि चपळ कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। वाळू तस्करीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे। नेवासा तालुक्यात विशेष पोलीस पथकाची धास्ती पुन्हा एकदा अवैध धंदे चालकांमध्ये पसरली आहे। मी परिवीक्षक पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी तसेच 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे 6 आहेत। त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे। तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा 75,80,000 रुपये झालेला आहे। हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत। ही माननीय श्री सोमनाथ घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।